नागपूरमध्ये स्वीकृत नगरसेवक आणि काँग्रेस शहराध्यक्ष पदाच्या निवडीवरनं काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये जे आहे ते कुठेतरी वादाची ठिणगी पेटली आहे आणि ज्येष्ठ नेत्यांना डावलण्यात येत आहे अशा पद्धती खदगत अशा पद्धती नाराजी सुद्धा जे आहे ते नागपूरचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांनी व्यक्त केली. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः डॉक्टर नितीन राऊत सर आहेत. सर, काय नेमकी नाराजी आहे सर? जी काही स्वीकृत नगरसेवकाची काल निवड झाली त्यामध्ये कुठं ना कुठेतरी तुम्हाला कुठली माहिती नव्हती अशा पद्धतीची तुमची भूमिका काय सांगाल? एक पक्षाचा नेता म्हणून आणि ज्येष्ठ व्यक्ती म्हणून पक्षाच्या लोकल लीडरशिपनी विश्वासात घेण्याचा हा प्रश्न आहे. काल जेव्हा स्वीकृत सदस्यांच्या नॉमिनेशनचा विषय होता त्याची माहितीच अजिबात माझ्यापर्यंत आली नाही. माझ्या मतदारसंघातले मोठ्या संख्येनं नगरसेवकसुद्धा पक्षात असताना जर मला त्याची माहिती जर मिळत नसेल तर निश्चितपणे कुठतरी त्या ठिकाणी मला डावलण्याचा प्रकार या ठिकाणी दिसतो आहे. मग मी सकाळी जेव्हा मला माहिती कळली तर मी माननीय प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळजींशी बोललो आणि त्यांना सांगितले, त्यांनाही ती माहिती नव्हती. मग त्यांनी मला नाव विचारलं की तुम्हाला कुणाला स्वीकृत सदस्यासाठी पाठवायचं आहे. मी बंडूपण टेंभुर्णे जे आमचे सहकारी आहेत त्यांचं नाव दिलं आणि ते नाव त्या ठिकाणी त्यांनी जिल्हा निरीक्षक रणजित कांबळे यांच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचा महानगरपालिकेतील नेता आणि शहर अध्यक्ष यांच्याकडे पाठवलं आणि ते फॉलोअपमध्ये होते. मला या ठिकाणी केवळ एवढंच वाटतं की जेव्हा प्रदेश काँग्रेस कमिटी एखादं नाव त्या ठिकाणी सुचवते आणि ते नाव जर त्या पदासाठी जर ग्राह्य धरण्यात येत नसेल आणि शहर काँग्रेस अध्यक्ष आणि पक्षनेते मनपा ही जर दादागिरी या ठिकाणी करत असतील तर पक्ष त्याला काय करणार आहे, त्यासंबंधी काय विचार करणार आहे की अशाच पद्धतीने पक्ष चालणार आहे, तर त्याच्यावरती मला जरा थोडंसं आक्षेप आहे. आणि म्हणून ती तक्रार मी या ठिकाणी प्रदेश काँग्रेसला केली की आपण यावर गंभीरतेने विचार करावा. हा माझा अपमान नाही तर तुमचा स्वतःचा अपमान आहे आणि ते त्यांनी करावं अशी मी विनंती त्यांना केलेली आहे. सर, एकूणच पाहता शहराध्यक्ष आमदार विकास ठाकरे जे आहेत ते सुद्धा आमदार आहे, आपणही आमदार आहात. त्यामुळे स्वाभाविकच आहे की दोन्ही लोकप्रतिनिधी नात्याने जे आहे ते यामध्ये भूमिका मांडायला हवी होती. मात्र तुम्हाला मुद्दामून यामध्ये डावलण्यात आलं असावं असं तुम्हाला वाटतं? शहरामध्ये वाद निर्माण करायचं हे काही नवीन नाही आहे. त्यांच्याकडे जोपर्यंत जेव्हापासनं नेतृत्व आलेलं आहे तेव्हापासनं अशा प्रकारचा वाद या ठिकाणी अनेकदा निर्माण झालेला आहे आणि हा वाद योग्य नाही शहराच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातनं. आणि यामधूनच अनेक लोक पक्ष सोडूनही गेलेत, पक्ष कमकुवत झाला आणि BJPला भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी ताकद प्राप्त झालेली आहे. करिता अशा प्रकाराबद्दल पक्षाने गंभीरतेने विचार करावा असं वाटतं. आपल्यासुद्धा मनामध्ये जो काही प्रकार घडला यानंतर मनामध्ये असा विचार आला की आपणही कुठेतरी पक्ष सोडावा. जर पक्षामध्ये दलित नेता म्हणून जर मला डावलण्यात येत असेल की मी दलित आहे, ये क्या बिगाड़ देगा मेरा क्या होगा, अशा प्रकारचं जर असेल तर मग निश्चितपणे वाटतं की मग आपलं राहून काय फायदा या ठिकाणी. तर असं भावना आहे या ठिकाणी. मागील काही वर्षापासून शहराध्यक्ष विकास ठाकरे आहेत, ते असताना सुद्धा पुन्हा तेच व्हावं अशा पद्धतीची काही नगरसेवकांची किंवा काही त्यांच्या समर्थकांची मागणी होते. तुम्हाला काय वाटतं शहराध्यक्षपद निवडी संदर्भामध्ये? सध्याला अभियान देखील सुरू आहे तुमचं. नाही, संघटन सृजन अभियानामध्ये केंद्रीय निरीक्षक या ठिकाणी येऊन गेलेत. त्यांनी सर्वांशी चर्चा केलेली आहे. सर्व मतदारसंघात ते फिरलेले आहेत. माझ्याही मतदारसंघात ते येऊन गेलेत. अजून माझ्याशी चर्चा व्हायची आहे. ते करतील योग्य वेळी आणि निश्चितपणे चांगला निर्णय या ठिकाणी येईल. प्रत्येक गट आणि प्रत्येक व्यक्ती त्याला असं वाटतं की मीच बनावं आणि त्या पद्धतीने त्या ठिकाणी आपलं मत मांडत असतात. काही लोकांनी विरोधात मांडले असतील, काही लोकांनी सपोर्टमध्ये मांडले असतील, पण याचा सगळा निकष त्या ठिकाणी घेतला जातो आणि तदनंतर संघटन सृजन अभियानाअंतर्गत जिल्हाध्यक्षपदाची निवड त्या ठिकाणी होत असते. बघूया आता काय होतं. तर आता घोडा मैदान फार लांब नाही आहे, जवळ आलेलं आहे. निश्चितच चांगलं काहीतरी होईल असं दिसतंय. आपण सुद्धा शहराध्यक्षपदासाठी काही नावं सुचवणार आहात का, विशेषतः म्हणजे दलित समाजातून? नाही, एकंदरीत 20 अर्ज त्या ठिकाणी अध्यक्षपदासाठी आलेली आहेत असं सांगण्यात आलेलं आहे. ती 20 नावं अजून पूर्णपणे माझ्यासमोर नाही आलीत,
पण जेव्हा निरीक्षक बोलतील तेव्हा त्या नावावरच बोललं जातं. त्यामुळे ती नावं जी येतील त्याच्यात चर्चा आम्ही करू. परंतु एक विस्तृत असं मांडणी जर पाहिली तर जेव्हापासनं काँग्रेस पक्ष नागपूर शहरामध्ये आहे तेव्हापासनं या पदावरती अजून कोणताही दलित अध्यक्ष झालेला नाही. ही भावना अनेक वर्षापासनं या ठिकाणी दलित नेते मांडत आलेले आहेत. नंबर 2, अनेक मतदारसंघांना या ठिकाणी जिल्हाध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडलेली आहे. उत्तर नागपूरमध्ये अजूनपर्यंत कोणत्याही प्रतिनिधीला जिल्ह्याचं अध्यक्षपद प्राप्त झालं नाही. हा इतिहास आहे. त्यामुळे याची मांडणी पक्षाचा या ठिकाणचा आमदार या नात्यानं निश्चितपणे मी करणार आहे. राऊत साहेब, आपण ऊर्जा मंत्री राहिलात, त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावर जेव्हा जेव्हा दलित मतांची मतं जी आहे ते काँग्रेसला मिळवायची असते तेव्हा आपल्या खांद्यावर पक्षाने धुरा दिली आणि ते तुम्ही सांभाळली देखील आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला सध्या डावलण्याचा स्थानिक पातळीवर प्रयत्न केला जातो, ही तक्रार तुम्ही आता प्रदेशाध्यक्षाकडे केलेली आहे. मात्र दिल्लीपर्यंत सुद्धा जर गरज पडलीच जाणार नाही, प्रांताध्यक्ष हे स्वतः त्या ठिकाणी अपमानित झालेले आहेत. त्यामुळं तीच भूमिका या ठिकाणी घेतील आणि मला विश्वास आहे की ते योग्य भूमिका घेतील. शेवटचा प्रश्न, वर्गीकरणासंदर्भात आपली काय भूमिका आपण पत्रव्यवहार देखील केली? मुळातच वर्गीकरणाचा विषय हा चुकलेला आहे. सुप्रीम कोर्टाचा निर्णय असा आहे की राज्यांनी त्या ठिकाणची परिस्थिती लक्षात घेऊन विवेकानुसार त्या ठिकाणी विचार करावा. या ठिकाणी 59 जाती या वर्गात आहेत आणि पहिला प्रश्न तर असा आहे की जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित होता की दलित समाजाच्या सर्व जाती ह्या एकत्रित राहाव्यात, तर त्या ऐक्याला पहिल्यांदा तडा जाताना दिसतो आहे या ठिकाणी. तर दुसरा विषय असा आहे की तुम्हाला का गरज भासली ही समिती नेमायची आणि न्यायमूर्ती अनंत बदर साहेबांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमत असताना त्या ठिकाणी तुम्ही एक्सपर्ट्स दिलेले नाहीत. कोणतेही एक्सपर्ट्स नाहीत, त्यांना सिंगल हँडेडली तुम्ही दिलं. तर दलितांचा जो विषय आहे त्यामध्ये दलितांचं प्रतिनिधित्व करणारं जर कोणी नसेल किंवा एक्सपर्ट्स नसतील तर तो न्याय कसा मिळेल हा दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न असा आहे की आपल्या सुप्रीम कोर्टाने निर्णय देत असताना असं म्हटलं मागच्या वेळेला की इम्पेरिकल डाटा त्या ठिकाणी तुम्ही सादर करा, त्याशिवाय तुम्हाला प्रतिनिधित्व या ठिकाणी मांडता येणार नाही, त्याचे तार्किक निर्णय घेता येणार नाहीत. तर ते सुद्धा या ठिकाणी देण्यात आलं नाही. चौथा असा विषय आहे की राज्य सरकारकडे जेव्हा आनंद बदर समितीने आपला अहवाल सादर केला तर त्यावर राज्य सरकारने मुख्य सचिवाची दुसरी समिती बनवली. याचा अर्थ तो अहवालच मुळात राज्य सरकारला मान्य झाला नाही आणि म्हणून त्यांनी तो पब्लिशही केला नाही आणि मुख्य सचिवाची समिती नेमली. आता ती समिती नेमल्यानंतर त्या समितींनी या ठिकाणी सुनावणी ठेवली, आक्षेप आणि अनेक सूचना मागवल्यात. परंतु जर अहवालच पुढं आलेलं नसेल, त्याचे निकषच दाखवण्यात आलेले नसतील तर जे लोक आहेत ते लोक आपला आक्षेप कसं त्या ठिकाणी नोंदवणार, हे सगळे प्रश्न त्या ठिकाणी गुंतागुंतीचे निर्माण झालेले आहेत. त्यामुळं काल मी पत्र लिहिलं माननीय मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांना की याचा पुनर्विचार या ठिकाणी करण्यात यावा. खूप खूप धन्यवाद सर. तर हे होते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉक्टर नितीन राऊत, ज्यांना स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीवरनं कुठेतरी डावलण्यात आल्यानं त्यांनी आपली नाराजी जी आहे ती आता प्रदेश काँग्रेसकडे जी आहे ते व्यक्त केली आहे. लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.